आज सर्वांसाठी आनंदाची बातमी। आज 10:30 वाजतापासून संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये जे की आजच पैसे खात्यामध्ये टाकलेले आहे। आज सकाळपासून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आज सर्वात मोठी आनंदाची बातमी जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 25000 रुपये जे की खात्यामध्ये जमा झालेले आहे। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे। आज सकाळी 10:30 वाजल्यापासून 10:30 की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की डीबीटीच्या माध्यमातून आता स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक तर अशा बँक खात्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे येत जमा होत आहे जे की 2500 रुपयाप्रमाणे ग्रामीण बँक, पोस्ट पेमेंट बँक खात्यांमध्ये आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे की पैसे आहेत आता या नवीन जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहे जे की सकाळपासूनच 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। आता जे की या जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, लातूर, बीड तर आता जे की इथं 2500 रुपये याप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे। यानंतर इथे आपलं बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर। यानंतर जे इथे आपलं गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक तर अशा जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे येत आहे। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर पटकन हे काम करा। आता काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये वाशिम, वर्धा, पालघर आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे। आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कोणाला इथं जमा झालेले आहे यामध्ये निराधार महिला, वृद्ध नागरिक, विधवा, अपंग व्यक्ती, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग योजनेचे लाभार्थी ज्यांचे डीबीटी सुरू आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। आता सर्वांनाच एकाच वेळी पैसे इथे येतील नाही, काही जणांना आज, उद्या, परवा तर 2 ते 4 दिवसांमध्ये सर्वांनाच मिळणार आहे। आता ज्यांचे आधी पैसे मिळत आहेत तर मागील हप्ते नियमितपणे मिळालेले बँक खाते आधार लिंक, EKYC ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे तर अशांना पैसे तर जमा होत आहे। आता संजय गांधी निराधार अनुदान योजना तर या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे। आता यामध्ये तुमचं कोणतं बँक खाते आहे लगेच तपासा। यामध्ये जमा होत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पोस्ट पेमेंट बँक खाते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर अशा बँक खात्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होत आहे। आता तिन्ही योजनेचे पैसे तर जमा होत आहे जे की श्रावणबाळ, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट 2500 रुपये जमा होत आहे। पैसे आता रक्कम लगेच लाभार्थ्यांनी चेक करा। आता ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले असेल किंवा तुम्हाला पैसे येत नसतील तर त्याचे प्रमुख कारणे कोणकोणती आहेत तर या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर त्यामध्ये सर्वप्रथम आधार बँक खाते लिंक नसणे, डीबीटी बंद, EKYC अपूर्ण असणे, बँकेची EKYC तुम्ही केलेली नसेल तर लगेच करून घ्या। त्याचप्रमाणे खातं निष्कर्ष किंवा बंद असणे, कागदपत्रे पडताना प्रलंबित असणे, वार्षिक उत्पन्न जास्ती झालेलं असणे तर अशामुळे तुम्ही अपात्र ठरू शकता। तर यासाठी तुम्हाला एक लेखी अर्ज देतो। हे तुम्हाला लेखी अर्ज तहसील व समाज कल्याण अधिकाऱ्याला द्यायचा आहे। तालुक्याला या योजना अनुदान बंद झाल्याबाबत महोदय यामध्ये तुमचं नाव मी असून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगाचा लाभ मिळत आहे तर यामध्ये टिकमार्क करा जे की कोणती योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळत आहे। परंतु मागील काही महिन्यापासून माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तरी माझी माहिती तपासून बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावे ही विनंती। नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, दिनांक आणि स्वाक्षरी। आता महत्त्वाची सूचना, जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे। आता काही लाभार्थ्यांना इथं उशिरा देखील पैसे मिळू शकतात तर त्यामुळे वाट पहा। आता तिन्ही योजनेचे पैसे आता जमा होत आहे। याचप्रमाणे दुसरी जे अपडेट इथं आलेले आहेत तर आता तिन्ही योजनेचे नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत। ज्यांचे कोणाचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहे किंवा तुम्हाला पैसे मिळत नसतील तर अशांसाठी खुशखबर आलेली आहे। ज्यांना कोणाला पैसे मिळत नसतील तर अशाने लगेच नवीन फॉर्म भरा।
आता कोणत्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता? संजय गांधी निराधार अनुदान योजना, यानंतर श्रावणबाळ, दिव्यांग. तर आता यासाठी कोण अर्ज करू शकतात? निराधार महिला, वृद्ध नागरिक, विधवा महिला, अपंग व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक. आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र. यानंतर इथे अर्ज कुठे करायचा आहे? तहसील कार्यालय, समाज कल्याण विभाग, आपले सरकार किंवा CC कुठेने तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील सादर करू शकता आणि 2500 रुपये महिना इथं मिळवू शकता. तर लगेच अर्ज करा. नवीन अर्ज सुरू झालेले आहेत.